नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. ओमकारनगर, खासबाग, बेळगाव येथील श्री दत्त त्रिपुर सुंदरी मठात गुरुपौर्णिमा सोहळा आज गुरुवारी 10 जुलै रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 10 वाजता श्री सिद्धहस्त कमल पादुकांना सहस्त्रधारा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती पार पडली आणि दुपारी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या पवित्र सोहळ्यानंतर पुढील 7 दिवसापर्यंत स्वामींच्या पादुका, इंद्रनीलमणी आणि गणपतीची मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती मठाचे किरणस्वामी नायडू यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. जोशीमळा, खासबाग येथील एकाच कुटुंबातील तिघांनी काल बुधवारी विषप्राशन करून आत्महत्या केल्याच्या खळबळजनक घटनेतील प्रकरणात पोलिसांनी आज गुरुवारी तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संतोष, सुवर्णा आणि मंगला कुर्डेकर या तिघांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे राजेश कुडतरकर, भास्कर सोनार आणि नानासाहेब शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासादरम्यान राजेशच्या घरी 600 ग्रॅम सोने आणि 4 लाख रुपये रोख रक्कम सापडली असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील खंजर गली येथील सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर मार्केट पोलीस स्थानकाच्या पथकाने छापा टाकून 6 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मोहम्मद शफी मोमीन साब तहसीलदार राहणार खंजर गल्ली, परशुराम अप्पाजी होसकोटी राहणार आनंदनगर वडगाव, प्रकाश राहणार कोतवाल गल्ली, अहमद खान आदम खान पठाण राहणार बागवान गल्ली, रफिक हुसेन साब मुल्ला राहणार बेळगाव आणि तुकाराम पाटील राहणार चंदगड जिल्हा कोल्हापूर या 6 जणांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 3100 रुपये तसेच ओसी नंबरच्या चिठ्ठ्या आणि 1 पेन जप्त केले आहे. या सर्वांविरोधात मार्केट पोलीस स्थानकात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर मटका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणाचा तपास मार्केट पोलीस करत आहेत. महापालिका कर्मचारी संघटनेच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले असून गुरुवारी देखील बेळगाव महानगरपालिकेचे नियमित कामकाज ठप्प झाले होते. सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेचा निर्णय कायम ठेवत महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. नगरविकास खात्याकडून मागण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेण्यात आल्याने संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान कर्नाटक राज्य महापालिका कर्मचारी संघटनेनेही बेळगाव संघटनेला पत्राद्वारे पाठिंबा दर्शवित आंदोलन सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. संघटनेचे काही पदाधिकारी बेंगळूर येथे राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र मागण्या न मान्य झाल्यामुळे त्यांनी पुन्हा बेळगावात आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम महापालिकेच्या कामकाजावर झाला असून प्रशासनासह नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरात अभिषेक, पूजन, जप, नामस्मरण, भजन आणि आरती यासारख्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. शेकडो स्वामी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने मंदिरात उपस्थित राहून स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद मिळवले. विशेष म्हणजे यावेळी 121 भक्तांनी एकत्र येत 3 दिवसांचे स्वामी पारायण केले. तसेच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात सामूहिक पूजन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन ट्रस्टी वामनराव हुईलगोळ, E.G. कुलकर्णी, N.B. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या कार्यक्रमात भटजी गिरीश जोशी यांच्यासह कार्यकर्ते दीपक तहसीलदार, प्रवीण महेंद्रकर, रोहन पाटील, सागर पाटील, प्रशांत सुरेकर, अमित बेळगुणकर तसेच महिला सेवेकऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. गुरुपौर्णिमा आणि श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बापट गल्लीतील कार पार्किंग परिसरात असलेल्या मंदिरात आज गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो भक्तांनी मंदिरात उपस्थित राहून स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि महाप्रसादाचे ग्रहण केले. मंदिर परिसर भक्तिभावाने भरून गेला होता. संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि श्रद्धेचे वातावरण अनुभवायला मिळाले. स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या भक्तांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.
गुरुपौर्णिमेनिमित्त बसवानगल्ली होसूर शहापूर येथील श्री भैरवनाथ व बसवांना मंदिरात गुरुवारी श्री स्वामी समर्थ मूर्ती व पादुकांचा अभिषेक मोठ्या भक्तिभावाने पार पडला। स्वामी समर्थांच्या मूर्तीला व पादुकांना सकाळी 11:30 वाजता अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने आरती झाली व भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले। या पावन प्रसंगी हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावत दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता। श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिकतेने भारावलेल्या वातावरणात हा सोहळा अत्यंत शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाविषयी माहिती श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सेवा संघ होसूर शहापूर यांनी तरुणबारची संवाद साधताना दिली। हिडकल धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर धरणाचे 10 दरवाजे आज गुरुवारी उघडण्यात आले। यामुळे सुमारे 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे। सिंचन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोणताही धोका निर्माण झालेला नाही। मात्र संभाव्य आपत्तीस तोंड देण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत। नदीकाठच्या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रशासन आणि सिंचन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत। नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे। बेळगाव शहरातील गोवावेस येथील श्री दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आज सकाळपासून उत्साही वातावरणात पूजा अर्चा आणि अभिषेक विधी पार पडला। मंदिरात नवनाथांची आकर्षक आरास करण्यात आली होती, जी पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। दर्शन, पूजन आणि प्रसादाचा लाभ घेत भक्तांनी भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी केली। मंदिर परिसर दिवसभर भक्तिभावाने गजबजून गेला होता। बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी मंत्रालय मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुराचा धोका टाळण्यासाठी आलमट्टी धरणाच्या नियमनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस खासदार धैर्यशील माने, दोन्ही जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, विभागीय मंत्री तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। बैठकीत बोलताना खासदार माने यांनी ठाम भूमिका घेत जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली। आलमट्टी धरणाच्या पाण्याचे नियोजन ही केवळ तांत्रिक बाब नाही, तर कोल्हापूर आणि सांगलीच्या लाखो नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित आहे। त्यामुळे धरणाची उंची वाढविण्यास माझा स्पष्ट विरोध आहे, असे त्यांनी सांगितले। कर्नाटकात सत्तेवर असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे। पक्षांतर्गत सत्ता वाटपाच्या करारानुसार उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आता मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे। या संदर्भात पत्रकारांनी शिवकुमार यांना प्रियांका गांधी यांच्याबाबत झालेल्या चर्चेबाबत विचारणा केली असता त्यांनी फक्त भेट झाली असे सांगून अधिक माहिती देण्याचे टाळले। मात्र या भेटीचे राजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे। 2023 मध्ये काँग्रेसने कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता हस्तगत केली होती। त्यानंतर सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी सत्ता वाटपाचा तडजोडीचा करार झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते। सध्याच्या घडीला काँग्रेस सरकारचा कार्यकाळ अर्ध्यावर आला असून आगामी काही महिन्यात नेतृत्व बदलासंदर्भातील हालचालींना गती मिळण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर दिल्लीतील हे बैठक आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा विशेष लक्षवेधी ठरत आहेत। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमादेवी मंदिराच्या दानपेटीची मोजणी बुधवारी पूर्ण झाली। यंदा केवळ 3 महिन्यात 3,81,00,000 अधिक रक्कम देवीच्या चरणी भक्तांतर्फे अर्पण करण्यात आली आहे। दानपेटी उघडण्याची परवानगी जिल्हाधिकारी, मंदिराचे शासनाधिकारी आणि देवस्थान विकास प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी यांनी दिली। मोजणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली भाविकांच्या उपस्थितीत पार पडली। दानपेटीत तब्बल 3,39,40,000 रुपये रोख आणि 340 ग्रॅम सोनं साठलं असून त्याची अंदाजे किंमत 32.94 लाख आणि 9.79 लाख किमतीची चांदी जमा झाली आहे। यल्लमा मंदिराच्या इतिहासात ही आजवरची सर्वात मोठी देणगी असल्याचे मानले जात आहे। बेळगाव शहरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी उद्या शुक्रवारपासून कडक पावले उचलली जातील, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या आणि सध्या बंद अवस्थेत असलेल्या सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करून पुन्हा त्यांना कार्यान्वित करण्यात येणार आहे। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। विशेषतः हेल्मेटचा वापर न करणे, सीट बेल्ट न बांधणे, ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन यावर पोलीस लक्ष केंद्रित करणार आहेत। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक चलन पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पाठवले जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले। तसेच नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या धरणात बुधवारी सकाळी मासेमारी दरम्यान तब्बल 28 किलो वजनाचा कटला जातीचा भला मोठा मासा
आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मळवी येथील मंगेश मोहिते यांनी मंगळवारी संध्याकाळी धरणात मासेमारीसाठी जाळी टाकली होती। बुधवारी सकाळी तपासणी दरम्यान त्यांच्या जाळ्यात हा विशालकाय मासा अडकलेला आढळून आला। तिलारी धरण परिसरातील अनेक शेतकरी मासेमारीचा छंद जोपासतात। यावर्षी मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा असल्याचे सांगण्यात येते। याआधी मागील वर्षी 48 किलो वजनाचा मासा मिळाल्याची नोंद आहे। धरणातील मासे विशेषतः कटला, मिरगल, नवरंग आणि पापलेट या जातीचे मासे असतात। त्यांच्या उत्कृष्ट चवीमुळे खवय्यामध्ये या माशांना मोठी मागणी आहे। बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील काजू प्रक्रिया केंद्रातून तब्बल 2449 किलो काजू चोरी प्रकरणी उचवडे तालुका खानापूर येथील महादेव तुकाराम पाटील वय 30 या तरुणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 42 किलो काजू आणि चोरीस वापरलेला ट्रक KA22C9387 असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे। 5 जुलै रोजी बाळासाहेब कृष्णा पाटील यांच्या मालकीच्या काजू फॅक्टरीतून मोठ्या प्रमाणात काजू चोरीस गेले होते। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। 9 जुलै रोजी बामणवाडी परिसरात संशयास्पद ट्रक उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत ट्रकची तपासणी केली। चौकशी दरम्यान महादेव पाटील यांनी चोरीची कबुली दिली। या कारवाईत पोलीस निरीक्षक नागनगौडा कटीमणीगौडर, उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला। त्यांनी काजूचे 42 पोती आणि वापरलेला ट्रक असा एकूण लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही आरोपींचा यात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे। शहरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्यात आला। यातील टिळकवाडी येथील कार्यक्रम विशेषतः प्रेरणादायी ठरला। येथे स्वच्छता क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला। स्वच्छतेच्या सेवेला गुरुत्व देणाऱ्या सफाई गुरु या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम स्वच्छता क्षेत्रातील कार्यकर्ते संजय पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात सफाई गुरूंचे पाय धुवून पूजन करण्यात आले। त्यानंतर त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमात माजी महापौर आनंद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंत हेब्बाळकर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सन्मानाने सफाई कामगारांना प्रेरणा मिळाली असून स्वच्छतेच्या कार्यात आणखी ऊर्जा व उत्साह मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। रविवार दिनांक 13 जुलै रोजी शनी ग्रह मीन राशीत वक्री होणार आहे। या निमित्ताने पाटील गल्ली येथील प्रसिद्ध श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शनी ग्रह वक्री अवस्थेत असून 131 दिवस तो राहणार आहे। या निमित्ताने रविवारी मंदिरात तैलाभिषेक, शनी शांती पूजा, तीळ होम यासह इतर विधी पार पडणार आहेत। भाविकांनी या धार्मिक उपक्रमात सहभागी होऊन शनी ग्रहाच्या शुभ परिणामासाठी प्रार्थना करावी असे मंदिर प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे। बेळगाव शहरात गेल्या 3-4 दिवसापासून हवामानात सतत चढ उतार पाहायला मिळत आहे। सकाळच्या वेळेस ऊन पडल्याने वातावरणात उखाडा जाणवत होता, मात्र दुपारनंतर आकाशात ढगाळ वातावरण राहिले आणि हलक्या सरीसह पावसाला सुरुवात झाली। सायंकाळच्या सुमारास मात्र मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले। या पावसामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले असून रस्त्यावर चिखल आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती। बाजारपेठांमध्ये आणि प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी चालणेही कठीण झाले होते। दरम्यान या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे। हवामान विभागाने पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त वडगाव येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी श्री रामकृष्ण परमहंस यांचे भव्य भावचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारले आहे। ही रांगोळी 2 फूट बाय 3 फूट आकाराची असून ती रेखाटण्यासाठी त्यांना तब्बल 11 तासांचा कालावधी लागला। अजित औरवाडकर यांनी लेक कलरचा वापर करून अतिशय सूक्ष्म आणि भावस्पर्शी रेखाटन साकारले आहे। रांगोळीतील रंगछटा, भावभावना आणि बारकावे हे त्यांच्या कलात्मक कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे। ही कलाकृती वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओ येथे 15 जुलैपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे। वडगाव येथील आनंदनगर दुसऱ्या क्रॉस परिसरात रस्त्यावरील पददीप बंद पडल्याने संपूर्ण परिसर अंधारात झाकला गेला आहे। अनेक दिवसापासून हे दिवे बंद असताना नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे। याशिवाय या भागातील रस्त्यांचीही अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्ड्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। अलीकडेच या भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली होती। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला अशी विनंती केली आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील पददिवे तसेच खराब रस्त्यांची डागडुजी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही जर जिद्द, चिकाटी आणि मेहनत साथ देत असेल।
हे सिद्ध केले कंगराळी बुद्रुक येथील युवक प्रशांत मंगेश चौगले याने. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आणि घरातील आर्थिक अडचणीवर मात करत त्याने चार्टर्ड अकाउंटंट ही देशातील अत्यंत प्रतिष्ठेची व कठीण परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. प्रशांतचे वडील पेट्रोल पंपावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षणाच्या वाटचालीत अनेक अडथळे येत असतानाही प्रशांतने हार मानली नाही. त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करत सातत्याने मेहनत घेतली आणि अखेर यश आपल्या पदरात पडलं. प्रशांतच्या या यशामुळे गावात आणि परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. बेळगावातील महाद्वार रोडवरील संभाजी उद्यानासमोर रस्त्यालगत कचऱ्याचा ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या या कचऱ्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून त्यावर प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. परिसरात दिवसेंदिवस कचऱ्याचा खच वाढत चालला असून त्यातून दुर्गंधी, माशा आणि डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या ठिकाणी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व व्यायामासाठी येणारे नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र कचऱ्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी महापालिकेकडे येथील कचरा तातडीने हटवून परिसराची नियमित साफसफाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे. बेळगाव कॅम्प पोलिसांनी मंगळवारी 8 जुलै रोजी रात्री उशिरा गांजा विक्री प्रकरणी कारवाई करत 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या ताब्यातून एकूण 1,30,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणात राजू परशुराम उजगावकर वय 31 आणि हनुमंत परशुराम पाटील वय 20 दोघे राहणार सोळगाव तालुका बेळगाव याच्यासह आणखी एका संशयिताचा समावेश आहे. पोलिसांना गणेशपूर येथील मुख्य रस्त्यावर गांजाची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह छापा टाकून ही कारवाई केली. संशयितांनी सोळग्यातील मोहन नामक व्यक्तीकडून गांजा खरेदी करून तो आपल्या ताब्यात ठेवला होता. हा गांजा कॅम्प परिसरातील हजरत रस्त्यावरील फातिमा चर्चजवळ विक्रीस ठेवण्यात आला होता. पोलिसांनी छापा टाकून 53,300 रुपयांचा गांजा, 2,020 रुपये रोख रक्कम आणि सुमारे 75 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 1,30,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या 3 जणांविरोधात अंमली पदार्थ नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव ग्रामीण संघात हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने माजी आमदार संजय पाटील यांनी पुढाकार घेत वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमाची सुरुवात हलगा गावातील स्मशानभूमीत विविध प्रकारची झाडे लावून करण्यात आली. संजय पाटील यांनी मतदारसंघात वनसंपदा वृद्धिंगत करण्याचा संकल्प केला असून भविष्यात मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्मशानभूमीसारख्या शांत व सार्वजनिक स्थळी झाडांची लागवड करून परिसरात हरित स्वरूप देण्याचा त्यांचा उद्देश आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमात भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बेळगोजी, गजानन नाईक, नागराज पाटील, अर्जुन कान्होजी, आनंद बेळगोजी, राजू पाटील, नारायण कामती यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम भविष्यात इतर गावांमध्येही राबवण्यात येणार असल्याचे संकेत माजी आमदार संजय पाटील यांनी दिले आहेत. हिंडलगा येथील माजरेकर कॉलनीमध्ये ग्रामपंचायत फंडाच्या माध्यमातून गटार बांधकामाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पास नुकतीच सुरुवात करण्यात आली. स्थानिक नागरिकांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेता हा प्रकल्प अखेर प्रत्यक्षात उतरवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून सुरू झालेल्या या कामामुळे कॉलनीतील सांडपाण्याचा निचरा अधिक सुरळीत होणार असून त्यामुळे परिसरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात साचणारे पाणी आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारापासून नागरिकांची सुटका होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामाच्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉलनीतील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असून भविष्यात आणखी विकास कामे हाती घेतली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.